आणि आता या बुलेटिनमध्ये पुढच्या बातम्यांकडे वळूयात। पहलगाम इथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे। या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था करत असून तपासाला वेग देण्यासाठी एनआयएचे महासंचालक सदानंद दाते हे सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी देखील सहभागी झालेत। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासात आलेल्या निष्कर्षांवरती चर्चा, तांत्रिक पुरावे, स्थानिक सहकार्य आणि संभाव्य संशयितांबाबत माहितीचं विश्लेषण या सर्व मुद्द्यांवरती सखोल चर्चा सुरू आहे। गुरुवारी सदानंद दातेंनी प्रत्यक्ष पहलगामला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यांनी घटनास्थळी उपस्थित स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेस, मोबाईल टॉवरचे डेटा आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिलेत। एनआयएची ही हालचाल हल्लेखोरांवरती लवकरात लवकर कारवाई करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल मानले जाते आणि पुढच्या काही दिवसात आणखी अटक आणि शोध मोहीम होण्याची देखील शक्यता आहे। पहलगाम हल्ल्याच्या तपासाला आता वेग आलाय असं म्हणावं लागेल, कारण या सगळ्या संदर्भात आणखी तपशीलवार माहिती घेण्यासाठी एनआयएचे डीजी सलग दुसऱ्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये आहेत। तर पहलगाम हल्ल्याच्या तपासामध्ये मोठी हालचाल एनआयएची आहे। एनआयएची टीम आज पुन्हा एकदा बैसरन भागामध्ये दाखल झाली आहे। यावेळी तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विशेष फॉरेन्सिक उपकरणं सोबत आणली आहेत आणि घटनास्थळावरनं ठोस काही वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यावरती भर दिला जातोय। एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार या परिसरात काही ठिकाणांची पुन्हा तपासणी केली जात असून जमिनीतून, पृष्ठभागावरून किंवा आसपासच्या भागातून ठोस पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। हल्ल्याच्या साखळीला जोडणाऱ्या प्रत्येक दुवा शोधण्याची ही महत्त्वाची स्टेप मानली जाते। तर सुरक्षा यंत्रणांसाठी हे ऑपरेशन अत्यंत संवेदनशील असून या तपासातनं हल्ल्याच्या मास्टरमाइंड पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, एकतर एनआयएचे डीजी सलग दुसऱ्या दिवशी घटनास्थळावरती आहेत पुरावे गोळा करण्याचं किंवा हे जे काही त्या दृष्टीनं तपासाला जो वेग आलेला आहे एनआयएच्या, आता फॉरेन्सिक पुरावे देखील गोळा केले जातात। या सगळ्याविषयी काय सविस्तर सांगाल? बरोबर आहे। बैसरन व्हॅलीमध्ये पुन्हा एकदा एनआयएची टीम दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक पुरावे दाखल करताय गोळा, त्यासाठी त्यांनी विशेष उपकरणं देखील घेऊन ते दाखल झालेले आहेत। आपल्याला माहित असेल की गेल्या 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता। या दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता। या संदर्भात एनआयए गेल्या काही दिवसापासून सतत बैसरन व्हॅलीमध्ये जाऊन तिथे तपासणी करतायत। यावेळेस तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विशेष फॉरेन्सिक उपकरणं सोबत आणलेली आहे। घटनास्थळावरून ठोस वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे। सोबतच एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात काही ठिकाणी पुन्हा एकदा तपासणी केली जात असून जमिनीतून जवळपासच्या जवळपासच्या भागातून ठोस पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या हल्ल्याच्या साखळीला जोडण्याचा देखील प्रयत्न होत आहे। यामधील जे दुवे आहे त्याला देखील शोधले जात आहे। टप्प्याटप्प्याने दुवे शोधण्याचा प्रयत्न होतोय आणि खास करून ऑपरेशन हे अत्यंत संवेदनशील असून याच्या माध्यमातून मास्टर माइंड पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः जर बघितलं आपण सकाळी ज्या पद्धतीनं एनआयएचे डीजी आहे त्यांनी ज्या पद्धतीने माहिती घेतली आणि एनआयए मोठी बैठक घेतली, त्या बैठकीनं थेट एनआयए सदानंद दाते हे जे आहेत आता हे थेट बैसरन व्हॅलीमध्ये दाखल झालेले आहेत। बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी आणि आपण तिकडचे अपडेट हे घेत राहणारच आहोत।